नमस्कार. मी संज्ञा कुलकर्णी. कथा जागर उपक्रमात प्रज्ञा पावगी यांची मी कथा वाचणार आहे. कथेचं नाव आहे मायलेक. शेजारची अर्चना तिच्या लेकाला अर्पितला शाळेतून घेऊन येत होती. पाऊस रिमझिमत होता. एकुलती एक छत्री अर्पितच्या हट्टामुळे त्याच्या ताब्यात देऊन अर्चना खुशी खुशी भिजत येत होती. तिची नजर कौतुकाने अर्पितवर खेळली होती. मायलेकांची ती जोडी बघून माझ्या चेहऱ्यावरही हास्य उमटलं आणि डोळ्यात अश्रू आले. काही वर्षांपूर्वींची अर्चना आठवली मला. तिच्या लग्नाला 7-8 वर्ष झाली होती तेव्हा. पण अजून बाळाची चाहूल लागली नाही म्हणून स्वतःशीच कुढत बसलेली. जीवनातला, संसारातला सारा रंगच हरवून बसलेली. तरी बरं, नवरा सासू काही त्यावरून छळणारे नव्हते. बरं, ती स्वतःही चांगली सायन्स ग्रॅज्युएट होती. तरीही या गोष्टीला जरुरीपेक्षा जास्त महत्त्व देऊन लोकांच्या टोमण्यांनी उगाचच हळवी व्हायची पावलं पावली. बरं, घरची परिस्थिती ही सामधामच. तिचा नवरा एकटाच कमवणारा आणि खाणारी तोंड 5. सासू, सासरे, नणंद आणि ती दोघं. नणंदेचं लग्न व्हायचं होतं. ती जबाबदारी होतीच. पण नवऱ्याची नोकरी ही मिलमध्ये, बेताच्या पगाराचीच. म्हणजे तसं खाऊन पिऊन सुखी होते, पण उगाचच टेस्ट, डॉक्टर असे नखरे करायला काही त्यांच्याकडे जास्तीचे पैसे नव्हते. बिचारी अर्चना एवढंसं तोंड करून वावरायची. तिच्याकडे कामाला येणाऱ्या गंगीची आणखीन एक तऱ्हा. तिच्या पदरात 1 वर्षाचा मुलगा टाकून तिचा नवरा मरण पावला होता एका ॲक्सिडेंटमध्ये. बिचारी 4 घरची कामं करून दोघांचं पोट भरत होती. रमण, गंगीचा मुलगा, साधारण 2 वर्षाचा होता. ती आमच्या चाळीत काम करायला लागली ना तेव्हा. ती काम करत असताना बहुतेक वेळा रमण अर्चनाच्याच घरी खेळत असे, कारण आईपेक्षा जास्त कौतुक त्या घरात त्याच्या वाट्याला येत असे. बिचारी गंगी काम आणि रमणला सांभाळता सांभाळता अगदी हवालदिल होत असे. काय आपल्या नशिबात वाढून ठेवलंय या विचारानं निराश होत असे. पण त्याच वेळी रमणच्या बाललीलांनी कुठेतरी थोडी सुखावत असे. तोच एक आशेचा दीप होता तिच्या वैराण आयुष्यात. पण दैव पण असं असतं ना, जरा काही सुखानं चाललेलं बघवत नाही. तसंच झालं. गंगीला साधा सर्दी ताप खोकला झाला काय, ती तो वाढून त्याचं पर्यावसान तापात झालं काय. डॉक्टरांनी तपासलं आणि टेस्ट करायला सांगितल्या. त्यातून तो निघाला करोनाचा ताप. डॉक्टरांनी लगेच तिला करोना सेंटरला ऍडमिट व्हायला सांगितलं. पण रमणचं काय करायचं? अर्चनाताईंशिवाय कोणी आठवेच ना तिला. त्याला अर्चनाच्या ताब्यात देऊन ती करोना सेंटरला भरती झाली. अर्चनाच्या घरचे जरा खळखळ करायला लागले, पण अशा वेळी त्या छोट्या मुलाला कुठे सोडणार ना? आणि त्यालाही अर्चनाचा चांगला लळा लागला होता. त्यामुळे त्यांनी रमणला ठेवून घेतलं. बरं होत असतानाच अचानक एक दिवस गंगीचा ताप उलटला. बाहेरून कोणीच काही करू शकत नव्हतं. साधं भेटायलाही जाऊ शकत नव्हतं. सगळी भिस्त हॉस्पिटलवरच होती. त्यातच 2 दिवसांनी गंगी गेल्याचा फोन आला अर्चनाला. विश्वासच बसेना तिच्या यावर. धीर करून नवऱ्याला घेऊन अर्चना डॉक्टरांना भेटायला गेली. त्यांनी लांबूनच प्लॅस्टिकमध्ये गुंडाळलेली गंगीची डेड बॉडी दाखवली आणि कसल्या कसल्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या त्यांच्या. घरी आलेली अर्चना रमणला उराशी कवटाळून नुसती बसून राहिली होती शून्य नजरेनं. काही म्हणता काही सुधरत नव्हतं तिला. आता रमणचं काय करायचं हा मोठा प्रश्न होता सगळ्यांसमोर. सर्वानुमते ठरलं की त्याला अनाथाश्रमात ठेवूया. पण अर्चना काही त्याला बिलकुल तयार होईना. शेवटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन इन्स्पेक्टरला भेटे. तो अर्चनाच्या नवऱ्याच्या ओळखीचा इन्स्पेक्टर होता. त्याच्या सांगण्यानुसार काही कागदपत्र तयार केली. वकिलाचा सल्ला घेतला. पेपरला जाहिरात दिली आणि मग ऑफिशियली रमण अर्चनाचा मुलगा झाला. त्याचं नावही बदललं त्यांनी. तो हा अर्पित. अशा तऱ्हेनं अर्चनाच्या आयुष्यात सुखाचा प्रवेश झाला. परत कितीतरी वर्षांनी.
तिला अर्पित मिळाला आणि त्यालाही हक्काचं घर मिळालं. आज समोरून त्या मायलेकांना येताना बघून हे सगळं आठवलं आणि डोळ्यात आलेले आनंदाश्रू टिपत मी आत वळले. नमस्कार.